उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आज आपण प्रधान केंद्रात स्वामींना नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आहात. खरं तर गेली 8 दिवस राज्यात, देशात आणि जगात होऊ घातलेला श्री गुरुपौर्णिमा उत्सव अजूनही संपलेला नाही. आपण मागच्याही रविवारी बघितलं, आजचाही रविवार आपण बघता. या कार्यातला असलेला मोठा जो परिवार आहे तो कोट्यावधीच्या संख्येत आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येला एका दिवसात गुरुपौर्णिमेत सहभागी होणं तसं अवघड आहे. म्हणून आपल्या सोयीनुसार गेली 8 दिवस गुरुपीठासह आपण या प्रधान केंद्रामध्ये श्री गुरुपौर्णिमेचं औचित्य, त्याचं महत्त्व आणि स्वामींना भूषणावं वाटणाऱ्या बाबींचं आपण या ठिकाणी समजून घेण्यासाठी आलेला आहे. गेली 8 दिवस स्वामींकडे आपण गुरुपद मागण्यासाठी आणि हयात त्यांची कृपा संपादन करण्यासाठी, आशीर्वाद संपादन करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून मेहनतीनं आपण आलेला आहात. आज राज्याच्या अनेक ठिकाणाहून, बहुविध राज्यातून देखील आलेला आहात. त्यापैकी केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणात दीव, दमण, सेल्वास, वापी या भागातून मोठ्या प्रमाणात सेवेकरी आलेले आहेत. त्याही भागामध्ये स्वामींचं कार्य घराघरात, मनामनात पोचलं जावं, त्याचे आपण पाईक व्हावं, त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण इथे स्वामींचं गुरुपद घेण्यासाठी आलात. खरं तर गुरूंचे 5 प्रकार आहेत: गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व. आणि गुरुतत्व हे स्वामी महाराज तथा दत्त महाराज आहेत. या विश्वाचं पानसुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय हलत नाही, एवढं सामर्थ्य, एवढी ऊर्जा या गुरुतत्वात आहे. म्हणून आपण ही ऊर्जा गरजूंपर्यंत, पीडितांपर्यंत ती पोचली जावी म्हणून स्वामींचंच गुरुपद घ्यायला आलेलो आहोत. तसे जीवनात 5 गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यात पहिले गुरु जन्मदात्या आईवडील आहेत. लालन पालन संगोपनाचा कालावधी संपला की आपण दुसऱ्या गुरूंकडे पालक लोक मुलांना पाठवतात. ते प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु आहेत. तोही कालावधी संपला. तिसऱ्या गुरूंकडे उच्च शिक्षणासाठी आपण पाठवतो. आजच्या भाषेत त्यांना तिसरे गुरु म्हणतात. एकदा तो त्याच्या पायावर उभा राहिला की त्याला पायावर उभं करणारे, स्वावलंबी बनवणारे चौथे गुरु हवे असतात. त्यात नोकरी, उद्योग, व्यवसाय, व्यापार, शेती, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे चौथे गुरु प्रत्येकाला लागतात. आणि तदनंतर पालक लोक त्याला गृहस्थाश्रमाकडे पाठवतात आणि गृहस्थाश्रमाचं ओझं वाहता वाहता तो म्हातारा होतो. परंतु हवी असलेली, हरवलेली मनःशांती ती कुठे मिळेल या शोधात तो असतो. आज बाजारात मनःशांती नावाची वस्तू मिळत नाही. मनःशांती ही फक्त अध्यात्मातून मिळते. म्हणून आध्यात्मिक कृतीचं मार्गदर्शन करणारे, हरवलेली मनःशांती अध्यात्मातून मिळून देणारे 5वे गुरु
ज्या मानव जातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणजे मानव व्हायचं असेल 5 गुरु लागतात आणि दत्तात्रयांनी तर 24 गुरु केले होते. निदान आपण कमीत कमी 5 गुरु तरी आपणाला असावेत. आणि या व्यतिरिक्त ज्यांचे देहधारी गुरु असतील, ज्यांनी अनेक गुरु मानले असतील, त्या सर्वांनी स्वामींच्या अंतःकरणात त्यांना बघावं. स्वामींनी लाखो संतांची गुरुपद त्या काळात घेतली. त्यात आमचे शिर्डीचे साईबाबा मागे नाहीत. 1857 साली साईबाबांचं गुरुपद शिर्डी येथे घेऊन त्यांचेच समकालीन शेगावचे गजानन महाराज असतील, पुण्याचे जंगली महाराज असतील, विदर्भात गुलाब महाराज ताजुद्दीन महाराज असतील, पूजनीय गाडगे बाबा असतील, नंतर तुकडोजी असतील, ही सारी संत परंपरा महाराष्ट्रासह देशातल्या साऱ्या संतांचं स्वामींनी गुरुपद घेऊन हा महाराष्ट्र एक संघ एक संत ठेवण्याचा सातत्यानं त्यांनी कृपेचा आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की पुढील गुरुपौर्णिमा ही पावेतो स्वामींना आज आपण साकडं घालणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, विनंती करणार आहोत की स्वामी महाराज पुढील गुरुपौर्णिमा ही पावेतो आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक जीवनाचा आपण योगक्षेम चालवा, आम्हाला सांभाळा, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला संरक्षण द्या, असं साकडं अशी विनंती करण्यासाठी आपण एवढ्या दूरवरून इथे प्रधान केंद्रात आलेला आहात. स्वामी योगक्षेम चालवतात पण केव्हा? अण्यांना निश्चयंतो मा ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. गेले काही तासापासून आपण इथे बसलात. अण्यांना निश्चयंतो मा, मन कुठेतरी भरकटू न देता, अन्यत्र जाऊ न देता, जो कोणी स्वामींचं चिंतन करेन, मनन करेन, जप करेन, त्याचा मात्र योगक्षेम स्वामी चालवतात. म्हणून मगाशी आमच्या गुरुजींनी विचारलं सेवेकरी कोणाला व्हायचं आहे. बरेच हात वरती आले होते. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे आणि ते स्वाभाविक आहे. सेवेकरी ही एक फार मोठं सुरक्षितता आणि आशीर्वादाचा महिमा आहे. आपलं सदोदित 24 तास स्वामी आपलं संरक्षण आणि आशीर्वाद देत असतात. त्याला सेवेकरी म्हणतात. लाखो अनुभव तुम्ही रोज ऐकतात. अपघातातून अनेक माणसं वाचलेली आहे. त्यांच्या मनात स्वामींचा जप चालू होता, त्यांना जीवदान मिळालेलं आहे. असे कितीतरी लाखो अनुभव आपण रोज बघता, ऐकता. म्हणून आपण सेवेकरी होणं स्वाभाविक आहे. सेवेकरी होताना रोज आमचे प्रतिनिधी स्वामी चरित्राचा ओळख परिचय करून देतील. या स्वामी चरित्र सारामृताचे किमान आपण रोज 3 अध्याय वाचावेत. कमीत कमी 3 अध्याय वाचावेत. 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा. ज्यांना पूर्ण पारायण करण्याची क्षमता आहे त्यांना जास्त आशीर्वाद मिळेल. साधारण 1 तास पारायण करायला लागतं. ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनी काटकसर करू नये. रोज पंचमहायज्ञ करावेत. 5 कामं करावीत. ती 5 कामं जन्मजन्मांतरीचे ऋण फेडणारी बाब आहे. 1, गाईला घासभर अन्न द्यावं. भगिनी ज्यावेळी सकाळी स्नानानंतर स्वयंपाक करतात, स्वयंपाक करता करता आजही ग्रामीण भागात नेमका कावळा त्यावेळी खिडकीजवळ छातावर येऊन ओरडतो. आमचे जुने लोक म्हणतात, जुन्या भगिनी म्हणतात, कोणीतरी पाहुणा आहे.
खरं तर पाहुण्याचा आणि कावण्याचा काही संबंध नाही. आपले पितर हे वासाचे भुकेलेले आहेत, म्हणून आपल्या पूर्वजांना, मृत पूर्वजांना कावळा हे माध्यम आहे. त्याला एक घासभर अन्न टाकणं त्याला पितृयज्ञ म्हणतात. गाईला घासभर अन्न देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. अग्नीला थोडंसं तूप टाकणं त्याला देवयज्ञ म्हणतात. एका रद्दी पेपरवर शुद्ध तुपाचं बोट लावून सुरक्षित ठिकाणी पेटवलं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. तर राहिली 2 कामं. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं किंवा लहान मुलांना गोळी बिस्किट देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. आणि 5वं, 2 बोटात साखर मावेन तेवढी कोपऱ्यात मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. या विश्वामध्ये सर्वात छोटा जीव जीवाणूंमध्ये मुंगीचा समावेश आहे. परंतु विश्वात देवानं तिला एवढं ज्ञान दिलेलं आहे तेवढं हत्तीला सुद्धा नाही. म्हणून आमच्या मुक्ताबाईंनी मुंगीवर खूप अभंग लिहिताना, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. मुक्ताबाईंचा हा अभंग परिपाठ होता, पेटंट होता. मुंगी चालताना रेषेत चालते, म्हाताऱ्या मुंग्यांना अन्न पुरवठा करते, सांभाळते. यावर आमच्या कबीरजींनी, रैमनजींनी, गोस्वामी, तुळशीदासांनी खूप अभंग लिहिले. समाज ऐक्य निर्माण होण्यासाठी मुंगीकडे जा, म्हणून मस्जिद में भी मुल्ला पुकारे, साहब तेरा बैरा है, चिटी के पैरों में घुंघरू बजाए, वही अल्लाह सुनता है. यात सारं काही उत्तर आलेलं आहे. याचा खूप तपशिलात सांगण्याची आपणाला आवश्यकता नाही. म्हणून पंचमहायज्ञामध्ये ही 5 कामं आपण न कळत रोज करावी. याला काही फार विशेष कष्ट करावे लागत नाही. सुलभ आणि सहजगत्या आपणाला पंचमहायज्ञ केल्यानं जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट, मातृदोष, पितृदोष, वास्तुदोष, दोषांची जी मोठी मालिका आहे ते दोष हलके होतात, हळूहळू निवारण होतात. आणि ही गोष्ट रोज जर केली तर आपणाला तीर्थक्षेत्रात मोठे विधी करण्याची आवश्यकता पडत नाही. तथापि ज्या आमच्या भगिनी नियमानं पंचमहायज्ञ करतात, कृपया त्यांनी हातवरती करावेत. धन्यवाद. आपण भाग्यवंत आणि पुण्यवंत आहात. पण तुमचे हात वरती आहेत, ज्यांचे हात वरती नाहीत त्यांनाही तुम्ही सांगा, भला करो भला होगा. त्यांना जर तुम्ही सांगितलं, त्यांचं 10% पुण्य तुम्हाला मिळेल. म्हणून आपण या गोष्टी इतरांना अन्य काही सांगण्यापेक्षा चांगल्या गोष्टी निश्चित सांगाव्यात, हे कळकळीचं आवाहन. म्हणून या कार्यातून सेवेकरी होणं ही फार भाग्याची, पुण्याची गोष्ट आहे. आणि त्यात दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत आपण लावावी. त्यानंतर उद्याच्या 27 जुलैला वधूवर परिचय मेळावा तालुका श्रीगोंदा काष्टी या ठिकाणी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. इथे विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी सर्वप्रथम आपला परिचय देऊन, आज अनेक पालक लोक दर्शनाच्या निमित्तानं मुलामुलींच्या विवाहाची विचारणा करण्यासाठी सुद्धा आलेले आहेत. काळजी करू नका. या विवाह मंडळाकडे राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी यांच्याकडे प्रत्येक जिल्ह्यात किती वर किती वधू आहेत, 1.5 लाखाच्या अधिक वधूवरांची नोंद यांच्याकडे आहे. आणि ज्यांना आपल्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे, कृपया त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी दिवसभरासाठी ते आहेत.
तुम्ही संवाद संपर्क करा. चांगली स्थळं आपणाला ते शोधून देतील. पुढचा प्रश्न मिटेल. कारण आज सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. त्यातही एक वेळी आमच्या मुलींचं लग्न करणं सोपं आहे, मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे. तुम्हाला वाटतं हे उलटं कसं काय? उलटं नाही, वस्तुस्थितीला धरून आहे. त्यातही मिळाली चांगली सूनबाई तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली तर ज्योतिषांकडे जायचं कारण नाही. घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून या कार्यानं संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल, हा नारा वाजवलेला आहे. आणि यामध्ये 18 विभागांचा समावेश आहे. त्यात विवाह मंडळाकडे भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे भारतीय संस्कृतीचे 4 खांब आहेत. आणि त्याला जोपासणं, सांभाळणं, जनतेपर्यंत विश्वासानं पारदर्शकपणे पोचवणं ही मोठी हमी आहे. आणि एवढंच नाही, गेल्या 70 वर्षात आजतागायत स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह सेवेकऱ्यांची झाली, आजतागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून थोडक्यात आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपण अवखळ बुद्धी वापरू नका. धीर गंभीरपणे ऋणानुबंधानं मुलामुलींची विवाह करा. आज मोठ्या महानगरांमध्ये बोलण्यासारख्या काही गोष्टी राहिल्या नाहीत. शिक्षण घेता घेताच काही मुलं आईवडिलांना न विचारता विवाह करून मोकळे होतात, तेही कोर्टात जाऊन. अनेक न्यायाधीश इथे आलेले आहेत आणि आमच्याकडे येऊन ढासाढासा रडतात. हा प्रश्न मोठा ऐरणीवर आहे. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात. कालांतरानं तीच जोडपी त्याच कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात. ही गोष्ट चांगली नाही देशाच्या दृष्टीनं. आणि आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे पालकांसमोर. म्हणून ही गोष्ट तशी गंभीर आहे. म्हणून आपण विवाह मंडळं गावागडी उभी करावीत. एक काम कमी झालं तर चालेल. भारतात जेवढ्या ग्रामपंचायती आहे, महाराष्ट्रात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, त्यातल्या एका सदस्याकडे गावाला विकासाकडे न्यायचं असेल तर आपला एक प्रतिनिधी तिथे बसवावा. फावल्या वेळेत तिथे विवाह मंडळ चालवावं आणि त्या गावाच्या वतीनं गोरगरिबांची विवाह आपणाला बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यात करायची आहेत आणि करत आहोत. एवढंच नाही, आत्महत्या करणाऱ्या कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह प्रश्न ऐरणीवर आहे. एवढंच नाही, जे देशाचं संरक्षण करतायत 24 तास, ज्यांच्या जीवावर आपण झोपतो, अशा शहीद जवानांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? सरकार काही करणार नाही. ही एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक सद्भावना आणि माणुसकीची संस्कृती आपणाला या देशातून मनामनापर्यंत, घराघरापर्यंत पोचवायची आहे. हे काम कोण करेल? म्हणून हे काम करणाऱ्या माध्यमांची नितांत जरूर आहे. आज जनतेत अनेक या प्रकारची दुःख आहेत. माणसं येऊन इथे ढासाढासा आमच्याकडे रडतात, त्यांना कोणी वाली नाही. म्हणून आपण गावागडी जर हे 18 विभाग सुरू केले, आम्ही यांना मिसाईल म्हणतो. हे असं मिसाईल आहे, लढाईत जे मिसाईल वापरतात ती माणसं मारतात, विध्वंस करतात. पण आमच्याकडं 18 मिसाईल असे आहेत की देशाला, माणसांना आणि मनांना वाचवतात. अशी मिसाईल तयार करायची आहे. त्यातलं पहिलं मिसाईल मूल्य शिक्षण आहे. इथे आज आमचे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत, काही भगिनी आहेत. त्यांच्याकडे अत्यंत विश्वासानं हे मिसाईल सोपवलेलं आहे.
त्यात गर्भसंस्कार आहे, मूल्यसंस्कार आहे, शिशुसंस्कार आहे आणि उद्याच्या भविष्यकाळात घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार होणं गरजेचं आहे. का? तुमचं म्हातारपण त्यांच्या हातात आहे. आणि या देशात आपण बघता कितीतरी वृद्धाश्रम वाढीस लागलेले आहे. ही चांगली गोष्ट नाही. या देशात वृद्धाश्रम मुक्त भारत करायचा असेल, हुंडामुक्त महाराष्ट्र करायचा असेल, तर हे मिसाईल आपल्याला घराघरात पोचवावे लागणार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आमचे जेवढे सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि सेवेत आहे, तुम्ही विश्वासानं त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाची जबाबदारी द्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कसं घडवावं, कसं शिकवावं, शिक्षकांनी कसं शिकवावं आणि पालकांनी कसं वागावं. बरेच पालक लोक परीक्षाजवळ आली त्या मुलांना टोचत राहतात, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही, अनेक वेळा. आणि खरोखर असं खूप वेळा बोललं ती मुलं अभ्यासच करत नाही. म्हणून त्यांच्याशी संवाद साधणं ही शिकवण या विभागाकडून सातत्यानं केली जाते आणि आदर्श पिढी, निर्व्यसनी पिढी यातून आपणाला घडवणं क्रमप्राप्त आहे. या देशाचं संरक्षण करण्यासाठी निर्व्यसनी पिढीची गरज आहे. आणि शत्रुपक्ष आपल्यावर टपलेला आहे, शत्रू देश आपल्यावर टपलेले आहे. तुम्ही रोज वृत्तपत्रात वाचता अनेक प्रकारच्या सीमेवर वाढणाऱ्या तस्करी, त्यात काही ड्रग्स आहेत, त्यामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन करण्याचं सामर्थ्य आहे, असा प्रकार चालू आहे. तो आपणाला कायमचा थांबवायचा आहे. म्हणून या देशाची तरुण पिढी, आदर्श नागरिक, कर्तृत्ववान पिढी, निर्व्यसनी पिढी घडवणं क्रमप्राप्त आहे. हा थोडा कौटुंबिक सामाजिक मामला आहे, पण याकडे आपण लक्ष ठेवावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहे. ते आपला परिचय देताना सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत इथे विनामूल्य मार्गदर्शन लेखी स्वरूपात केलं जातं. कृपया आपला प्रश्न लेखी असावा. आमचे प्रतिनिधी आपणाशी पेपर देतील आणि त्या पेपरवर आपले वैयक्तिक कौटुंबिक असणाऱ्या समस्या थोडक्यात आपण लिहाव्यात. त्यावर लेखी उत्तर या कार्यातून आपणासमोर दिलं जाईल. त्यासाठी एक किमान 2-3 तास तरी आपणाजवळ वेळ हवा आहे. 3-4 तास किमान लागतात आपणापर्यंत पोचायला. म्हणून आपण विनामूल्य मार्गदर्शनातून मानवाचं कल्याण, भारतीय संस्कृती, निर्माण होणाऱ्या मानवी समस्या याचं निवारण कसं करावं घर बसल्या याची उपरोक्त माहिती या विभागाकडे दिलेली आहे. म्हणून हे सुद्धा एक वेगळं मिसाईल आहे, मनशांती मिळवून देणार. म्हणून हरवलेली मनशांती आपण कुलधर्म कुलाचारातून, भारतीय संस्कृतीतून पुन्हा ती परत आणू. पैकी बऱ्याच जणांना आपली देवी कोणती आहे, खंडोबा कोणता आहे, गोत्र कोणता आहे माहीत नाही. आमचे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधतील की तुमची देवी महाराष्ट्रात जे राहणारे लोक आहेत स्थायिक, पैकी त्यांच्या 4 कुलदेवतांपैकी एक कुलदेवता आहेत. त्यात सप्तशृंग आहे, कोल्हापूर आहे, माहूर आहे आणि तुळजापूर आहे. पैकी यात आपली कुलदेवता कोणती आहे? खंडोबा. त्यांची उपपीठं 14 आहेत. जेजुरी प्रमुख पीठ आहे. पैकी आपला खंडोबा कोणता आहे? आणि वर्षातून आपण त्यांना गेलो का? देवीला गेलो का? गेला असाल तर तिथे काय केलं? नुसतं दर्शन घेतलं का? तसं नाही. देवीला जायचं असेल, आशीर्वाद घ्यायचा असेल, आशीर्वाद या कामासाठी तुम्हाला हवा आहे. मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, विवाहाचा प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्न आहेत. तिला जाताना परिवारानं जाऊन
तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य घरून करून न्यावा, आपल्या हातानं तिथे अर्पण करावं. भगवतीचा कृपा आशीर्वाद त्यातून आपणाला मिळेल, अन्य काही करण्यापेक्षा. तीच अवस्था खंडोबाची आहे. मूळ पीठावर जाताना खंडोबाला एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्या कांद्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा. तुम्ही एवढं जर केलं तर तुम्हाला कुठलेही प्रश्न निर्माण होणार नाहीत. मुलामुलींच्या लग्नाचे असतील, शिक्षणाचे असतील, नोकरीचे असतील, अन्य असतील, हे सारं निपटण्याची हमी देवी खंडोबाकडे आहे. आणि ते महाराष्ट्रात कोणी सांगत नाही. हे कोण सांगेल? म्हणून गावागावात सेवा केंद्र जर निर्माण झाली आणि तिथल्या सेवेकऱ्यांनी लोकांना देवी खंडोबा गोत्र सांगितलं, आम्ही म्हणतो गंगेत घोडं नारळ, फार काही सांगण्याची गरज नाही. म्हणून एवढं प्रत्येकानं जर आपण सांभाळलं वैयक्तिक जीवनात, तर कुठल्याही समस्या निर्माण होणार नाही. शिक्षणाच्या नाही, लग्नकार्याच्या नाही, अपत्याच्या नाही, या सर्व कामं बरोबर चालतील. म्हणून इथे छत्रपतींनी 400 वर्षापूर्वी स्वतःच्या हातानं लिहिलेला क्षात्रधर्म काही भाग्यवंतांकडे आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी हात वरती करावा आणि त्यांनी एक काम करावं की त्यामध्ये 7,000 पोटकुळं आहेत, 96 मुख्य कुळं आहेत. त्या रकाण्यामध्ये त्यांचं गोत्र देवी खंडोबा याचा समावेश आहे. ते जनतेला सांगावं. हे एकटी व्यक्ती कोणी सांगू शकणार नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, या ग्रंथाची आपण पानं चाळा, याचं आपण पुनर्प्रकाशन पाहिजे तर करू. परंतु नव्या पिढीला खंडोबाविषयी, देवीविषयी, गोत्राविषयी खूप अज्ञान आहे. हे कोण सांगेल? आणि ते केल्याशिवाय महाराज कृपा करत नाही. तुम्ही स्वामीचरित्र वाचक इथे जेवढे बसलेत, तुम्हाला तपशिलात बोलण्याची जरूर नाही. बाळप्पांसारखी महान व्यक्तीला सुद्धा देवी माहिती नव्हती. आपण तर फार लहान माणसं आहोत. एका मिनिटात स्वामींनी तुळजापूरच्या देवीचा आविष्कार घेतला. बाबा, ही तुझी कुलदेवता आहे, कुठे आता जाऊ नकोस. 12व्या अध्यायात ते दिलेलं आहे. किती सांगितलं तेवढं थोडं आहे. विषयांतर न करता या सर्व 18 विभागातून आपलं वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन एक उज्ज्वल परंपरेकडे नेण्यासाठी भारतीय संस्कृती, देश, धर्म, सदाचार पूर्ववत आणण्यासाठी ह्या 18 मिसाईल आपण रोज वापरा, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. मराठवाड्यासह अन्य जिल्ह्यातून आज डझनभर डॉक्टर आपल्या सेवेत आलेले आहेत. आणि आपणाला माहीत आहे, इथे गेलं का महाराज फार मोठे डॉक्टर आहेत. कॅन्सरसारखे आजार 3 आठवड्यात बरा करण्याची क्षमता ज्या दव्यात आहे, तो दवा इथे उपलब्ध आहे. तो बिना केमो, बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया यावर मात करणार आहे. म्हणून इथे सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. ज्यांना घशाचा, रक्ताचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानबिंडीसारखा दवा नाही, तो 3 आठवड्यात बरा करतो. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या किंवा कुठल्या गाठी आहे, गायनॉलॉजिक सांगतात, घाबरून देतात भगिनींना. तुम्ही घाबरून जाऊ नका. वेखंड नावाची वनस्पती आहे, ती देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास पोटातल्या गाठींचं पाणी करण्याची क्षमता या दव्याची आहे. अर्थात दवा कडू आणि तुरट आहे. तुम्हाला डोळे झाकून घ्यावं लागेल. पटेल त्यांनी अवश्य घ्या. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे, हे कुणासाठी आहे? म्हणून आपण निसर्गापासून दूर न जाता निसर्गाकडे वळावं आणि साऱ्या औषधींचा गुणधर्म
कृपया आपण समजून घेण्याचं केलं, अनंत माणसांवर उपकार होतील आणि ते दुःखित लोक दुवा देतील. हे कार्य त्यावरच चालू आहे. आजपर्यंत गेल्या 2 दशकामध्ये किमान 2 लाखापेक्षा अधिक लोकांचा कॅन्सर या औषधांनी बरा केलेला आहे. कापाकापी टळलेली आहे, आयुष्य परत मिळालेलं आहे. गोरगरीब माणसांजवळ केमो करण्यासाठी एवढे पैसे नाहीत. एका केमोला 80,000 रुपये लागतात. असे कितीतरी केमो करावे लागतात, परंतु गॅरंटी नाही. इथे गॅरंटीनं आम्ही सांगतो आणि 80 पैसेसुद्धा लागत नाही. हा फरक आहे. म्हणून आपण विश्वासानं या साऱ्या बाबींकडे कृपया सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावं आणि या वनस्पत्यांचं महत्त्व सर्वांपर्यंत कृपया पोचून त्यांना उपकृत करून त्यांना नवसंजीवनी द्यावी हे कळकळीचं आवाहन आज डॉक्टरांनी आपणाला केलेलं आहे. इथे आज डझनभर डॉक्टर आलेले आहेत. जे रुग्ण विविध विभागाचे असतील त्यांनी आमच्या डॉक्टरांशी संवाद दिवसभरासाठी साधून आपलं आरोग्याची आपण काळजी घ्यावी हे कळकळीचं आवाहन. तसं आमच्या माता भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. एक जिरं नावाचा जिरं आहे, मिरं आहे, ते एवढे सामर्थ्यशाली आहे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे किंवा पेशी कमी झालेल्या आहेत, अशांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 3 दिवसात पेशी पूर्वपदावर येतात आणि हिमोग्लोबिन 14 ते 15 पर्यंत वाढतं. म्हणून पाकशास्त्रामध्ये साऱ्या भगिनींनी जर त्या मसाल्याचा डब्याचा अभ्यास केला तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच नाही, असं आमचं कळकळीचं सांगणं आहे. म्हणून स्वयंपाकशास्त्राकडे भगिनी वर्गाने कृपया सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तू कशी असावी, वास्तूत काय नसावं. बऱ्याच वेळा घरात बंद पडलेली घड्याळं आहेत, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी आहेत, ईशान्य दिशेला टॉयलेट जिना आहेत, नैऋत्येला प्रवेश आहे आणि इथे बसलेल्या अनेक भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे. अशा भगिनींनी कृपया हात वरती करा, म्हणजे मला त्यावर उपचार सांगता येईल. खूप हात वरती आलेत, मनापासून आपणाला धन्यवाद आहेत. पण घाबरून जाऊ नका. जिथे जिथे काळा दगड लावलेला आहे तिथे तिथे घरात आजारपण, दवाखाना, कर्ज या बाबी ठरलेल्या आहेत. इथे कुणी देव आडवा आला तरी क्षमा नाही. यावर उपचार आहे. आमचे प्रतिनिधी आपणाशी वास्तुतज्ञ संवाद साधतायत की जाता जाता आता घरी गेल्यावर एक पांढऱ्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा ऑइल पेंटचा डबा आणा आणि जेवढा काळा दगड आहे त्याला पिवळा किंवा पांढरा करा. त्या मिनिटाला तिथेच 7:30 संपते आणि महिलांचा आजारपण 8 दिवसात बरं होतं. हा एक अनभिज्ञपणा आहे आणि हा घालवायचा असेल तर सोप्या मार्गानं आणि सोप्या पद्धतीनं आणि डोळस पद्धतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं त्याची कृपया आपण जाणीव आणि अनुभूती इतरांपर्यंत कृपया पोचवावी हे कळकळीचं आवाहन आहे. तुम्ही बघा, ज्यांच्या घरात काळा दगड आहे, सतत दवाखान्याचा, इथे काही कॅन्सर रुग्ण आलेले आहेत, तुम्ही पहिलं त्याला विचारा तुझ्या घरात काळा दगड कडप्पा लावलेला आहे का? तो खाली मान घाल, हो म्हणतोय. तपशिलात न बोलता या साऱ्या बाबी जाणून घेण्याच्या आहेत. आपण सर्वजण सुज्ञ आहात. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती लोक आलेले आहेत. हा स्वामींचा जनता दरबार आहे आणि कुठलंही कार्य कायद्याच्या चाकोरीतून केलं तर ते पक्कं असतं. म्हणून बऱ्याच जणांना केंद्र, साप्ताहिक, दैनिक त्याविषयी विचारणा आहे. ती विचारणा आणि त्याची पूर्तता कशी करावी यासाठी हा विभाग कार्यदक्ष आहे. म्हणून आपण यांच्याशी सर्वप्रथम
साप्ताहिक दैनिक केंद्राविषयी ती कशी उभी करावी, त्याला काय काय लागतं, ग्रामपंचायतीचा दाखला, शेजारी पाजाऱ्यांच्या सह्या ह्या का लागतात, सर्वांचं सहकार्य का लागतं, या साऱ्या बाबींचा समावेश आहे. तर त्यांच्यासोबत दुसरा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत अजून काही प्रतिनिधी आलेले आहेत. देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्गा अभियान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, प्रशिक्षण प्रतिनिधी, पर्यावरण प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी, असे हे 8 विभाग आहेत. हे अजून पूर्ण जनतेला माहीत नाही. हे सारे विभाग जनतेपर्यंत खऱ्या अर्थानं पोचण्याची गरज आहे. आणि हे जर आपण समजावून घेतले, यांना तुम्ही भेटलात फावल्या वेळेत, तर त्याचा मतित अर्थ भावार्थ नक्की आपणाला ते समजून सांगतील. त्यात हा जो भगवा ध्वज आहे, वादळ थांबवण्याचं काम करतो. त्याखाली बसून हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र वाचलं. मारुती राया हे वायुपुत्र आहे, त्यांचा गुणधर्म आहे वाऱ्याला थांबवणं. तर हे भूकंप यंत्र आहे. भूकंप थांबवण्याचं काम किंवा कमी रिस्टर करण्याचं काम हे भूकंप यंत्र करतं. ते आपण भुवनेश्वरहून ओरिसातून आणलेलं आहे. आमचे पूर्वज एवढे हुशार होते ऋषीमुनी, त्यांनी भुवनेश्वरला देशाचा एक सुवर्ण मध्य साधून देशात भूकंप होऊ नये म्हणून भुवनेश्वर देवता स्थापन केली. परंतु दुर्दैवानं आज तिथे बोलण्यासारखं नाही. त्या यंत्राला तिथे तडे पडलेले आहे, दुर्लक्षित झालेलं आहे, कोणीही पूजा करत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून आपण तरी कोणीतरी गावोगावी त्याची प्रतिकृती बसवली, गावागावात मोठे भूकंप टळतील, वित्त आणि मानवहानी टळेल. हा त्यामागचा सामाजिक हेतू या कार्याचा आहे. शेवटचा विभाग या ठिकाणी मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. आज अनेक भगिनी खूप आशेनं स्वामींकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यात त्यांचे 2 प्रश्न आहेत. तुमच्या पोटात ते आमच्या होटात आहे. एक, व्यसनाधीनता घालवणे. कुटुंबामध्ये चोरून व्यसनं करणारे लोक कमी नाहीत. म्हणून ही सारी व्यसनं कायमची बंद करण्यासाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर महिम्न वाचून जर ते तीर्थ त्यांना दिलं तर हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी आणि जे मांसाहार करणारे आहेत त्यांच्यासाठी हा रामबाण इलाज आहे. सुंटे वाचून खोकला जाणारा आहे. हे कृपया भगिनींनी सहानुभूतीपूर्वक रोज 15-20 मिनिट वेळ ज्यांना आहे अशा भगिनींनी या सेवेत भाग घ्यावा आणि ते तीर्थ द्यावं. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. अनेक कुटुंबांचं अनभिज्ञपणानं, ईर्ष्येनं, अज्ञानपणानं, अव्यावहारिक जीवनानं डोक्यावर कर्ज वाढतं आहे. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे, दाखवतात ते लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. आणि त्या यंत्राचं पूजन जर आपण रोज केलं तर डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं आणि हळूहळू कर्जमुक्त, ऋणमुक्त, चिंतामुक्त जीवन तुम्हाला जगायला संधी मिळते. तथापि आमच्या साऱ्या जगातल्या आणि देशातल्या माता भगिनी, पौर्णिमा हा लक्ष्मी प्राप्तीचा उत्सव असतो. परवाच नुकती पौर्णिमा, गुरुपौर्णिमा झाली. पण प्रति येणाऱ्या 12 पौर्णिमा वर्षातल्या आहेत त्या लक्ष्मीचा दिवस म्हणून गणलेल्या आहेत. त्या दिवशी जगातल्या अमेरिकेसह, दुबईसह, ओमानसह भगिनी घरच्या घरी प्रतिपौर्णिमेला सत्यनारायण करतात. बघा, एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात, मराठी 5 अध्याय सत्यनारायणाची पोथी वाचतात
पाटावर 3 सुपाऱ्या मांडतात. विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि कमळ गड्ड्याची माळ ती दाखवा. ती त्यावर श्रीयंत्रावर अर्पण करतात आणि दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र म्हणतात, आरती करतात. सत्यनारायण झाला. म्हणून आमच्या जगातल्या भगिनी आता एवढे पुरोहित कुठून आणणार सत्यनारायण करायला? एवढे मिळणार नाही. परंतु जगामध्ये सर्वात जास्त पौरोहित्य आमच्या माता भगिनी करतात. हे लपून ठेवण्याची बाब नाही. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावेत. बरेच हातवरती आलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. पण ज्यांचे हातवरती नाही त्यांना सांगण्याची जबाबदारी आपण घ्यावी. तुम्ही त्यांना सांगितलं तर त्यांचं काही टक्के पुण्य तुम्हाला मिळेल. म्हणून हे पुण्य लुटण्याचं, संचय करण्याचा हा एक पर्वणी आहे. म्हणून यात कृपया आपण भाग घेऊन या सर्व बाबी नव्या पिढ्यांना, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांपर्यंत पोचवा. कॉन्व्हेंट पिढी नवी अध्यात्मापासून परावृत्त होत चाललेली आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठी अस्मितेतून भगवतीची सेवा करताना मातोश्री जिजाऊ साहेबांचा जीवनादर्श तुम्ही ठेवला आणि तसं जर वागलात, आजही आणि जगात उद्याही आमच्या मुली आणि भगिनी सुरक्षित राहतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यांच्याकडे भगवतीनं एक मिसाईल दिलेलं आहे संरक्षणाचं, त्याचा वापर करा. त्याचं नाव आहे कंकण. ज्या मुली भगिनी कंकण घालतात त्यांचं रक्षण भगवती करते. उदाहरण द्यायचं झालं, आजही आमच्या ग्रामीण भारतामध्ये साऱ्या ग्रामीण भागात भगिनी अनेक कंकणं 9 घालतात. पण ज्यावेळी कधी कधी भांड्याला भांडं लागतं त्यावेळी जोरदारपणे ते कंकण मागे घेतात. जसं जसं कंकण मागे घेतात तसं तसं त्या देहामध्ये आदिमाया शक्ती प्रकट होते, सामर्थ्य प्रकट होतं, ऊर्जा प्रकट होते. पण भांडण्यासाठी नको, संरक्षण करण्यासाठी त्या कंकणाचा वापर करा. म्हणून आज महानगरामध्ये, जगात, देशात, राज्यात, गावात कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्यांचं सर्वांना आमच्या भगिनींनी कंकणाचं महत्त्व सांगितलं तर हे जे वृत्तपत्रात ज्या घाणेरड्या वाईट गोष्टी ऐकाव्या लागतात त्या एका मिनिटात बंद होते. हे आमचं कळकळीचं आव्हान आहे. हे मिसाईल तुम्ही वापरा, अनुभव घ्या. आजपर्यंत आमच्या जुन्या माता भगिनींनी ते मिसाईल वापरलं, काय झालं? चांगल्याच गोष्टी घडल्या. आम्ही परवा सातपुड्यात काही वर्षापूर्वी एक भगिनींचा, आदिवासी भगिनींचा मेळावा घेतला. त्या सातपुड्यामध्ये आपणाला आश्चर्य वाटेल, सारे पालक 9-10 वर्षाच्या वयाच्या मुलींच्या पाया पडायच्या. आम्हाला आश्चर्य वाटलं, माहीत नव्हतं आम्हाला ते का पाया पडतात म्हणून. काही पालकांना विचारलं, तुम्ही पालक आहात, तुम्ही मुलींच्या पाया का पडता? हो म्हणे, सांगतो. ही आमची परंपरा आहे हजारो वर्षाची आणि आम्ही त्या मुली नसून तिला देवी स्वरूपात बघतो म्हणे. आणि आमच्या समाजात आज तगायत कुठलीही अनाचार, अत्याचार असल्या घटना झालेल्या नाहीत आणि होणारही नाहीत अशी आम्हाला खात्री आहे. का? ती कंकण. म्हणून कंकण हे फार मोठं मिसाईल आहे. हे विज्ञानातून काम करणाऱ्या लोकांना कोण सांगेल? ज्यावेळी भगिनी स्वयंपाक करतात त्यावेळी कंकण मागे पुढे घेतात आणि त्या मनगटात 3 बटणं आहेत. आत्मविश्वास वाढवण्याचं, निरोगी जीवन बनवण्याचं. त्यात कफ, वात, पित्त ही 3 नाड्या आहेत. त्यांची हालचाल झाली की आरोग्य अबाधित राहतं. म्हणून कंकण घाला. इथे आमचे डॉक्टर लोकसुद्धा सगळ्या मुलींना, भगिनींना सांगतात, तुम्ही कंकण घाला. हा औषध हे नाममात्र आहे, सामर्थ्य कंकणाचं आहे. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी अधिष्ठान असावे स्वामींचे. विषयांतर न करता पुनश्च आपणाला
गुरुपौर्णिमेच्या उत्तर संध्येच्या शुभेच्छा देऊन मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपणाला अनेक ठिकाणी गुरुपीठासह अनेक ठिकाणी जायचं आहे. वेळेला विराम करून पुनश्च या गुरुपौर्णिमेच्या उत्तर संध्येच्या आपणाला मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर पहिल्या गेटनं भगिनी समाधीमठ औदुंबर यज्ञशाळेला केवळ परिक्रमा करून उभ्यानं स्वामींना हात जोडतील, मुजरा करणार नाहीत. गर्दी असल्यामुळं मनुष्य पुढचा वाकला की मागचा पडतो, म्हणून मुजरा करू नका, उभ्यानं दर्शन घ्या. तदनंतर भगिनींनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं पाठोपाठ भगिनींचं संपल्यानंतर पुरुष वर्ग येतील. पहिला मान इथे गेल्या 80 वर्षापासून भगिनींना दिलेला आहे. स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु पिठले महाराजांनी भगिनींना मोठा मान दिलेला आहे आणि त्या इथे माहेरी आलेल्या आहेत अशी पद्धत आहे. म्हणून त्यांनी त्याप्रमाणे ते आचरण करावं हे कळकळीचं आवाहन. अधिक वेळ विलंब न करता पुन्हा एकदा आपणाला शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबवतो. श्री स्वामी समर्थ.